अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे कार्यकर्त्यांचा भव्य विराट मोर्चा। हजारो भीमसैनिकांचा आझाद मैदान येथे एल्गार। अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवार रोजी भर पावसात भव्य विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राज्याच्या विविध भागांतून हजारोच्या संख्येने भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे नेते पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि अशोक आंबेडकर यांनी केले होते। उपवर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याची शक्यता असून संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होईल, अशी भूमिका उपस्थित आंदोलनकर्त्यांनी मांडली। मोर्चा दरम्यान संविधान बचाव, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा, सामाजिक न्याय बाधित ठेवा अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षण व्यवस्थेत कोणताही बदल करण्यापूर्वी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी केली। तर पाहूया उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत। मी एक वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ते आहे। अशा प्रकारे आर्थिक पक्ष तटागटातले जे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरी समाजाला विचारधारेला मानणारे सर्व जाती धर्माचे लोक इथे 18 पगड जातीचे लोक गावाकुशातून आलेले आहेत आणि सर्वांचं हेच म्हणणं आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे। माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका आहे की उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। माता मंगवाला सांगाल की आता जे एका महिलेचं ज्यांना आपण मुक्ता साळवे असा पॅटर्न म्हणतो, लोखंडे ताई म्हणून आहे, तिने जशी जी भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे की मातंग बांधव हे 4-5 जणच आहे ते मोरके बनवून दुसऱ्या शेठजी भटजींच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत, पण बऱ्यापैकी मातंग बांधव माझे कार्यक्रमात इथे आलेले आहेत। ते सुद्धा उपवर्गीकरणाला त्यांचा विरोध आहे। ते फक्त 4 दोघांनी होणार नाहीये आणि उपवर्गीकरण होऊ शकत पण नाहीये त्यांच्या दोघांमुळे, आणि ते झालं पण नाही पाहिजे, नाहीतर येणारा धोका हा त्यांना धोक्याची घंटा त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।